निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मेसर्स मुंदडा इंडस्ट्रीज या तूप कारखान्यावर गुप्त माहितीच्या आधारे अचानक छापा घालून जवळजवळ 13,04,539 किमतीचा बनावट तुपाचा साठा जप्त करण्यात आला. त्या कारखान्याला सील लावण्यात आले. माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत की जे नमुने आपल्या विभागाने तपासणीसाठी पाठवलेले होते शासकीय प्रयोगशाळेत, त्याचा अंतिम प्रयोगशाळा विश्लेषण अहवाल प्राप्त झाला आहे का? नंबर 1. आणि 2, सर्वसामान्य माणसाच्या आरोग्याशी हे खेळ आहे. मग भेसळयुक्त जे पदार्थ जे व्यापारी नफा कमवण्याच्या हेतूनं हे भेसळखोरी करतात, त्याचा सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर परिणाम होतो, त्यांच्या आरोग्याला धोका पोहोचतो, कदाचित माणसं मरतही असतील. आणि म्हणून सद्यस्थितीमध्ये जे कायदे आहेत ते पुरेसे कडक नाही आहेत. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, असा भेसळखोरांना जन्मठेप किंवा मृत्यूदंडाची शिक्षा मिळावी असा कायदा आपण करणार का? सन्माननीय अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सन्माननीय ज्येष्ठ सदस्यांनी जो काही प्रश्न विचारला आहे तर खरं आहे की अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी धनसांगवी या ठिकाणी जी तुपाच्या कारखान्यावर जी धाड टाकली त्यात 8 नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले होते. त्याच्या तपासणीअंती एकूण 6 नमुने अप्रमाणित त्या ठिकाणी आलेत आणि त्या म्हणून सदरच्या कंपनीविरोधात त्या ठिकाणी कलम 27 अन्वये त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात आलेली आहे. कायदा कडक करण्याच्या संदर्भात जी काही आपण सूचना केली, कायदे तसे आहेत ते सुद्धा खूप कडक आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी होत नसल्यामुळे किंवा होण्यात दिरंगाई होत असल्यामुळे किंवा लॅबच्या अडचणींमुळे त्या ठिकाणी निश्चित त्याचं 27C प्रमाणे त्याला 1 लाख ते मृत्यूदंडापर्यंतची शिक्षेची तरतूद त्याच्यात आहे, त्याप्रमाणे लागू केली जाईल. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय प्रकाशदादांनी अत्यंत महत्त्वाच्या विषयाला या ठिकाणी हात घातला आणि तो आमच्या जिल्ह्यातला विषय. अध्यक्ष महोदय, अशा भेसळीचे प्रकार मनुष्याच्या जीवनावरती प्रचंड परिणाम करणारे या ठिकाणी आहेत. हे तुम्हाला कल्पना आहे, आम्हाला कल्पना आहे. अध्यक्ष महाराज, ही जे तीर्थपुरीचे ग्रस्त आहेत, मी माननीय मंत्री महोदयांना विचारू इच्छितो की या अगोदरसुद्धा या माणसावरती किंवा या इंडस्ट्रीवरती अशा प्रकारच्या धाडी पडल्या होत्या का? पहिला प्रश्न माझा. आणि वारंवार जर अशा प्रकारची भेसळ करायची प्रवृत्ती असेल आणि काही नमुन्यामध्ये सिद्ध झाले जरी असेल तर मग या उद्योगाच्या मालकाला अजून अटक का झाली नाही? दुसरी माझा प्रश्न की याला जर याच्यामध्ये भेसळ झाली असेल तर याला अटक केली जाणार आहेत का? अध्यक्ष महोदय, आपण आपल्या उत्तरामध्ये मान्य करतो की केमिकल एसेन्स मिश्रित तूप या ठिकाणी वापरल्या एसेन्स टाकून मग ते डालडा असेल, पाम तेल असेल किंवा ज्या काही गोष्टी असतील, या गोष्टी संपूर्ण मिसळून त्यांनी हा संपूर्ण गेले अनेक वर्ष पहिल्यांदाही या दुकानदारावरती कारवाई झाली होती. अध्यक्ष महोदय, पहिल्यांदाही धाड पडली होती, त्याही वेळेस असंच झालं होतं. अध्यक्ष महोदय, त्यामुळं हा हॅबिच्युअल गुन्हेगार आहे. हा ना पोलिसाला मानतो ना तुमच्या FDAला तुम्हाला मानतो. त्यामुळे अशा लोकांवरती कठोर कारवाई करण्यासंदर्भातली जी भूमिका माननीय दादांनी घेतली त्या संदर्भात हे कायदे कठोर करून या सर्व लोकांना एक शासन केलं जाईल का? आणि हे जे रॅकेट आहे जालना जिल्ह्यामधलं, हे रॅकेट भेसळीचं रॅकेट पूर्णतः
उद्ध्वस्त केलं जाईल का, हा माझा बेसिक प्रश्न. माननीय अध्यक्ष महोदय, या ठिकाणी साहेबांनी विचारल्याप्रमाणे मागे त्याच्यावर केसेस झाल्यात किंवा नाही या संदर्भातली माहिती घेऊन आणि झालेली असेल तर त्याची माहिती घेऊन त्या ठिकाणी सराईत गुन्हेगार म्हणून त्याला काही वेगळ्या शिक्षेची तरतूद त्या ठिकाणी असेल त्या कलमानुसार त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल आणि सदरचा मुळातच सदरचा कारखाना हा बंद केलेला आहे. तर गोपीचंद पडळकर साहेब देतो. महोदय धन्यवाद. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न सभागृहामध्ये चर्चेला आलेला आहे. माननीय अध्यक्ष महोदय, मला एक 2-3 स्पेसिफिक प्रश्न माननीय मंत्री महोदयांना विचारायचे आहेत. हे जे अन्न औषध प्रशासन अत्यंत कडक कारवाई ज्या दिवसापासून महाराष्ट्रामध्ये सुरू केलेल्या आहेत त्या दिवसापासून माध्यमामध्ये अनेक बातम्या येत आहेत. एका शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये अशी बातमी आली, गोट्यात जनावर नाहीत पण रोज 150 लिटर दूध जात होतं. टँकर काय काय त्यांनी कॅनॉलमध्ये सोडून दिले. माझा मंत्री महोदयांना एकच प्रश्न असा आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा अन्य ठिकाणी जेवढे दूध संघ आहेत त्या दूध संघामध्ये तुमच्या या कारवाई होण्यापूर्वी दूध किती येत होतं त्याचं आपण सगळं रेकॉर्ड चेक केलं पाहिजे आणि कारवाई नंतर त्यामध्ये तफावत किती पडलेली आहे. जेवढं दूध कमी झालंय, कारण बऱ्याच दूध संघामध्ये आता बाय प्रोडक्ट बनवणं कमी आलंय, बऱ्याच दूध संघामध्ये पॅकिंग करणं कमी आलंय. मी माझ्या जिल्ह्यातली माहिती सांगतोय, नावं घेत नाही. हे जर खरं असेल तपासणीमध्ये तर या दूध संघाच्या मालकांच्या वरती काय कारवाई करणार आहात याचं उत्तर आपण महाराष्ट्राला द्यावं. नसरापूरचा जो नराधम आहे, ज्यानं मुलीवरती अत्याचार आणि मर्डर केला, त्याच्यापेक्षा हे वाईट नालायक लोक आहेत. हे महाराष्ट्रातल्या करोडो लोकांच्या जीवाशी खेळतायत. दुधामध्ये युरिया मिसळणं, अरे युरिया मकेला टाकला, 2 दिवस पाणी दिलं नाही, मका जळून जाते आणि ते आम्ही पोराबाळांना देतोय महाराष्ट्रामध्ये. त्या लोकांची काय चूक आहे जे 60 रुपये 70 रुपये 80 रुपयेनं लिटर दूध घेत आहेत आणि ते मुलांना विष पाजतायत. तर याच्या संदर्भामध्ये काल सभागृहामध्ये चर्चा झाली. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, अरे अनेक पांढरपेशी माणसं यामध्ये आहेत, ते सगळे उघडे झाले पाहिजेत आणि त्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या दूध संघाच्या संदर्भामध्ये आपण काय निर्देश देणार आहात आणि किती दिवसामध्ये ही कारवाई कराल याचं उत्तर सभागृहाला अपेक्षित आहे. सन्माननीय अध्यक्ष महाराज, या ठिकाणी पडळकर साहेबांनी जो काही प्रश्न विचारला तर आता स्पेसिफिक प्रत्येक ठिकाणची आकडेवारी माझ्याजवळ नाही आहे, परंतु ज्या दिवसापासून भेसळावरची कार्यवाही किंवा विभागानं कामकाज सुरू केलं तेव्हापासून 20 ते 25% त्या ठिकाणी घट झालेली आहे. अध्यक्ष महोदय, आली आहे 25% दुधात घट झाली. ते संघ हे आरोपी आहेत, त्यांच्यावरती तुम्ही गुन्हे दाखल करा. आता दुसरा तपास करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही एकतर त्यांचं दूध रेकॉर्ड चेक करा, नाहीतर अकाउंट चेक करा. माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिलंय 25% दुधात घट आहे. मग ते कोण आहेत, त्यांच्यावरती डायरेक्ट तुम्ही गुन्हे दाखल करणार का, हा माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, ज्या ठिकाणी तपासणी अंती निदर्शनास आले त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. अध्यक्ष महोदय, मी मला अध्यक्ष महोदय, त्यांना बोलू दे, त्यांना संधी दिली आहे मी. बोला. अध्यक्ष महोदय, मी पहिल्यांदा तर या अन्न व औषध प्रशासनाचे जे मुख्य अधिकारी म्हणून तुकारामजी मुंडे साहेब त्या दिवसापासून आले, त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने या संपूर्ण महाराष्ट्रामधल्या ह्या अवैध काम करणाऱ्या सगळ्यांचे धाबे दणाणलेले आहेत. अशा या अधिकाऱ्याची त्यांच्या 25 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये 27 वेळा बदली झालेली आहे. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की आता पहिल्यांदा त्यांच्या सर्व्हिसमध्ये एक अतिशय सुंदर असं डिपार्टमेंट त्यांना मिळालं आहे की ज्याच्यामुळे या महाराष्ट्रातल्या सगळ्या बालगोपालांपासून तर आमच्या माता भगिनींपर्यंतचं आयुष्य जे बर्बाद होणार होतं त्याच्यापासून ते वाचलेलं आहे. किमान आता त्यांना त्यांच्या विषयाला शोभून असलेलं हे डिपार्टमेंट मिळालेलं आहे. त्यांची 3 वर्ष तरी कमीत कमी आमची तर इच्छा आहे की त्यांचं
रिटायरमेंट पर्यंत हे डिपार्टमेंट असावं, पण किमान 3 वर्ष या महाराष्ट्राला लाईन लागेपर्यंत बदली होणार नाही का, असा माझा प्रश्न आहे. त्याला आपण उत्तर द्यावं. सन्माननीय अध्यक्ष महोदय, तुपावरचा प्रश्न बदली करणार नाही की इथवर गेला आहे. बदली हा विषयच येत नाही. कामकाज सुरळीत चालू आहे, सुरळीत चालू राहील.